स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आमच्या गार्डनमध्ये केळीच्या झाडाला सध्या केळी आलेली आहे आणि केळीला फूलसुद्धा खूप सुंदर आहे। पण हे फूल आज आम्ही तोडणार आहोत, कारण केळीच्या फुलाची मला आज करायची आहे एक छानशी कुरकुरीत रेसिपी। तर केळीच्या फुलाची कोणती कुरकुरीत रेसिपी मी आज करणार आहे, चला तर मग पाहूया। केळीचं फूल तोडून आणल्याबरोबर मी काही रेसिपी करायला सुरुवात केली नाही। केळीचे फूल मी सकाळी तोडून घेतलं, त्यानंतर घरातले कामं आवरले आणि ही रेसिपी मी सायंकाळच्या वेळेला केली। त्यामुळेच केळीच्या फुलाचा देठ थोडा सुकलेला दिसतोय। केळीच्या फुलावरच्या पाकळ्या सोलून घेतल्यानंतर त्यामध्ये असे छोटे छोटे फुलं निघतात आणि हे फुलं ते सुद्धा आपल्याला चांगले निवडून घ्यायचे आहेत। आणि फुलं निवडताना हाताला तेल लावून घ्यायचं। तर मी इथे हाताला गोड तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्या केळीच्या फुलांचा चिकटपणा हाताला लागू नये। जर आपण असंच हे फुलं निवडायला सुरुवात केली ना, तर हात काळे पडतात आणि या फुलामध्ये थोडं थोडं चीक निघतो, तर तोही हाताला लागतो, त्यामुळे आपले हात चिकट होतात। त्यासाठी तेल लावून घ्यायचं हाताला आणि अशा पद्धतीने हे केळीचे फुलं निवडून घ्यायचे। केळीचे फुलं निवडताना केळीच्या फुलावरती एका साईडला एक पापुद्रा असतो, तो जाडसर पापुद्रा असतो। हे बघा, अशा पद्धतीने काढायचा आणि त्यामध्ये एक काडी असते, ती जाडसर काडी काढून घ्यायची। अशा पद्धतीने केळीचे फुलं निवडायचे। केळीच्या फुलामध्ये जी जाडसर काडी निघते ना, ती कडू असते आणि जो पापुद्रा असतो बाजूला तोही जाडसर असतो, अगदी प्लास्टिक सारखा असतो, तो एकदम शिजत नाही। भाजीमध्ये किंवा कोणतेही आपण पदार्थ बनवतो ना, त्यामध्ये तो शिजून निघत नाही, त्यामुळे तो साईडला करून घ्यायचा आणि ती काडीही बाजूला काढायची। अशा पद्धतीने हे केळीचे फुलं अगोदर निवडून घ्यायचे। केळीच्या फुलाचा कोणताही पदार्थ करायचा असेल तर काळजीपूर्वक अशा पद्धतीने फुलं निवडून घ्यावेच लागतात। आता केळीच्या फुलामध्ये इतक्या सारे बारीक बारीक फुलं निघतात, पण सर्वच फुलं सोलत बसण्याची काही गरज नसते। मोठे मोठे फुलं असतात ना, त्यामधल्याच ह्या जाडसर काड्या काढायच्या। त्यानंतर कवळे फुलं निघाले ना, त्यामध्ये या काड्या निघत पण नाहीत आणि निघाल्या तरी कवळ्या कवळ्या असतात, त्या काढण्याची काही गरज पडत नाही। जसे की आता हे मी बघा सर्व फुलं व्यवस्थित निवडून ठेवलेले आहेत। सर्वात अगोदर निघालेले थोडेसे जाडसर आहेत, त्यानंतर थोडे कवळे, त्यानंतर अजून थोडे कवळे आणि त्यानंतर खूप जास्त कवळे। तर या कवळ्या फुलामध्ये ना अजिबात काड्या वगैरे निघत नाहीत आणि जाडसर पापुद्राही निघत नाहीत, तर ते असेच चिरून घेतले तरी चालतात। जेवढे जाडसर फुलं मी निवडून घेतली त्यामध्ये एवढं वेस्टेज निघालेलं आहे। आता हे काही कामाचं नसतं आणि अशा पद्धतीने मी फुलं जोडून ठेवलेले आहेत, जेणेकरून फुलं चिरताना व्यवस्थित चिरता येतात। चाकूने चिरायचे किंवा वेळेने चिरायचे। आणि सर्व कळ्या खोलून झाल्यानंतर त्यामध्ये असा एक कवळा भाग निघतो, तर तोही आपल्याला फेकून द्यायचा नाही। त्यामध्ये फुलं निघत नाहीत, निघाल्या तरी कळ्या थोड्या थोड्या कवळ्या असतात, तर ते अशा पद्धतीने चिरून घ्यायचे। बघा, पत्तागोबीसारखं दिसतं ते मधून, तर ते कवळं असतं पूर्ण, तर तेही चिरून घ्यायचं बारीक आणि ते पण आपण भाजीमध्ये वापरू शकतो किंवा कोणत्याही पदार्थामध्ये टाकू शकतो। अशा पद्धतीने मी सर्व फुलं चिरून घेतली आणि पाण्यात टाकले। चिरून घेतलेले फुलं लगेचच पाण्यात टाकायचे, नाहीतर मग काळे पडतात। आता हे फुलं एकदा धुवून घ्यायचे, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ताकात टाकायचे। ताक असेल तर नक्की ताकात टाका, नाहीतर मग पाण्यात टाका। त्यानंतर हे फुलं असेच ताकामध्ये 2 ते 3 तास भिजत ठेवायचे। तर मी हे फुलं सायंकाळच्या वेळेला चिरून ठेवले होते, तर मग मी हे रात्रभर असेच ताकामध्ये ठेवले आणि हे ताकाचं पातेलं फ्रीजमध्ये ठेवलं। जर तुमच्याकडे ताक नसेल ना, तर पाण्यामध्ये सुद्धा हे फुलं असेच फ्रीजमध्ये ठेवायचे। 3 ते 4 घंटे ठेवायचे फ्रीजमध्ये किंवा मग रात्रभर ठेवायचे। तर मी रात्रभर ठेवले। आता दुसऱ्या दिवशी मी रेसिपी करायला घेतलेली आहे। तर सर्वात अगोदर मी इथे 1 वाटी मोड आलेले मूग घेतले, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। यामध्येच 1 चमचाभर जिरे घातले आणि हे सर्व मिक्सरला जाडसर वाटून घेतलं। ताकामध्ये भिजत घातलेल्या केळीच्या फुलाचं पातेलं मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलेलं होतं आणि इथे बघू शकता, हे फुलं अजिबात काळे पडलेले नाहीत आणि फुलांमधला बराच चीक निघालेला आहे। जर अशा पद्धतीने ताकामध्ये भिजू घातले ना फुलं, अजिबात कडू रेसिपी होत नाही। कोणताही पदार्थ बनवा तुम्ही, अजिबात कडू होत नाही। आणि केळीचे फुलं व्यवस्थित निवडून सुद्धा घ्यायचे, त्यामुळे हे कडू होत नाहीत। केळीच्या फुलामध्ये चीक असतो, त्यामुळे त्यामध्ये कडूसरपणा असतो। जर केळीचे फुलं व्यवस्थित निवडले, व्यवस्थित चिरून अशा पद्धतीने भिजू घातले, त्यानंतर व्यवस्थित धुतले, तर ते अजिबात कडू लागत नाहीत। तर आता हे ताकामधून काढून पुन्हा एकदा हे फुलं मी स्वच्छ धुवून घेत आहे। आता एवढ्या धुवून घेतलेल्या फुलामधून अर्धे फुलं मी बाजूला काढून ठेवले भाजी करण्यासाठी आणि एवढ्या फुलाची मी कुरकुरीत रेसिपी करणार आहे। आता कुरकुरीत रेसिपी करण्यासाठी यामध्ये तयार केलेलं जाडसर वाटण यामध्ये घालायचं। यामध्ये कोणतेही मोड आलेले जे कडधान्य असतात, जसे की वाटाणे, मटकी किंवा मूग हे घालायचे, त्यामुळे छान कुरकुरीत रेसिपी होती। शक्यतो मूग असतील तर अजून चांगलं, त्यामुळे मी मूगच घेतलेले आहेत, मोड आणलेले मूग होते।
त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, थोडीशी हळद घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं. आता यामध्ये 1 चमचाभर बारीक रवा घालायचा, त्यामुळे आपली रेसिपी छान कुरकुरीत होते. त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी इथे, पण 1 वाटी बेसन पीठ एकदम मी यामध्ये टाकलेलं नाही, तर थोडं थोडं बेसन पीठ टाकून हे सर्व फुलं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये मसाला, फुलं आणि बेसन पीठ वगैरे आपण जे काही घातले ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही बघा मी, आणि पाणी घालायचं नाही, बिना पाण्याचेच हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे केळीचे फुलं जे होते ते साधारणतः 2 वाटी केळीची फुलं निघालेली असतील चिरून घेतल्यानंतर. 1 वाटी फुलं मी काढून घेतली आणि 1 वाटी फुलं इथे रेसिपी करण्यासाठी घेतले. तर 1 वाटी फुलासाठी पाऊण वाटी मी बेसन पीठ वापरलेलं आहे. तयार केलेले मिश्रण फक्त 5 मिनिटासाठी ठेवायचं, जास्त वेळ याला रेस्ट देण्याची गरज नसते. त्यानंतर इथे मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि तयार केलेल्या मिश्रणाचे असे छोटे छोटे भजे यामध्ये सोडायचे. या मिश्रणाचे जाडसर भजे सोडायचे नाही, अगदी छोटे छोटे सोडायचे, त्यामुळे भजे कुरकुरीत होतात. केळीच्या फुलाचे हे भजे तळून घेण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आणि केळीच्या फुलाचे हे भजे छान सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत असे तळून घ्यायचे. केळीच्या फुलाची भाजी किंवा कोणतेही पदार्थ खायला पौष्टिक असतात, त्यामुळे केळीच्या फुलाची भाजी किंवा अशा पद्धतीने कुरकुरीत पदार्थ नक्की करून खा. केळीच्या फुलाची भाजी प्रत्येक जणालाच आवडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने कुरकुरीत भजे नक्कीच सर्वांना आवडतील. केळीच्या फुलाचे हे भजे खूप छान कुरकुरीत होतात. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान कुरकुरीत झालेत, आवाजावरून तुम्हाला नक्कीच कळालं असेल. आता याच पद्धतीने बाकीचे सर्व भजे मी तळून घेणार आहे. केळीचे फुलं बाजारात विकत मिळतात, पण फुलं घेताना केळीच्या फुलाचा थोडासा देठाचा तुकडा चावून बघायचा. जर तो कडसर लागला तर ते फूल घ्यायचं नाही, थोडंसं तुरट लागला तर चालेल किंवा थोडंसं आंबूस लागला तर चालेल. कडसर लागला तर ती भाजी ही कडसरच होते किंवा पदार्थही कडसरच होतात. आता मी जे केळीचं फूल घेतलेलं आहे ते आमच्या घरच्या केळीचं होतं, त्यामुळे मला माहीत आहे की हे केळीचं फूल कडसर नाही. केळीचे कुरकुरीत भजे बनवायला खूप सोपे आहेत, पण केळीचे भजे बनवताना त्यामध्ये मोड आलेले मूग नक्की घाला किंवा मोड आलेली मटकी तरी घाला, त्यामुळे भजे कुरकुरीत होतात आणि त्याची पौष्टिकताही वाढते. आता इथे सर्व भजे तळून झाले, त्यासोबत मी मिरच्या पण तळून घेतल्या. केळीच्या फुलाचे कुरकुरीत भजे मी केळीच्या पानावर सर्व केले आणि त्यासोबतच केळीच्या फुलाच्या ज्या पाकळ्या निघालेल्या होत्या त्या पाकळीची थोडीशी सजावट केली. केळीच्या फुलाचे भजे खूपच कुरकुरीत आणि खमंग झाले आहेत. तुम्ही एकदा केळीच्या फुलाचे असे कुरकुरीत भजे नक्की करून खा आणि केळीच्या फुलाची आजची ही कुरकुरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.